नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 23 जून 2026. आपल्या राज्यामध्ये आता पाऊस शेतकरी बंधूंनो चांगला सुरू झालेला आहे आणि चिंता आता शेतकऱ्यांना नसावी. पाऊस हा राज्यामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे, त्यामुळे चिंता नसावी. आणि थोडेसे 10 ते 15% उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांची देखील पेरणी थोडेसे 10 ते 15-20% राहिलेली पेरणी त्यांची सुद्धा जुलैमध्ये होणार आहे. आणि 85 ते 90% पेरणी याच आठवड्यामध्ये पेरणी योग्य पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो 30 जूनपर्यंत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता नसावी. तर आज म्हणजे पुढे उद्या सकाळपर्यंत कोणत्या भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे, लवकर दिवसा पाऊस कोणत्या भागामध्ये सुरू होणार आहे आणि रात्री कोणत्या भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे हे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत, लाईव्ह अंदाज. कारण पाहिजे तर एकंदर शेतकरी बंधूंनो, तर नाशिक जिल्हा आपण घेणार आहोत ह्या भागामध्ये. त्या भागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागामध्ये दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे. या भागामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस स्वरूपामध्ये पडणार आहे. पण इथे पाऊस हा झडीचा पाऊस किंवा मोठ्या झडीचा पाऊस असा नाही, वादळी स्वरूपामध्ये जोरदार स्वरूपामध्ये अशा पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अकोला, संगमनेर, राहता या भागामध्ये जवळपास मोठ्या क्षेत्रावर इथे पाऊस पडणार आहे आज दुपारी 4-5 वाजेपर्यंत एकंदरच. आणि पुणे विभागामध्ये कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आज देखील संध्याकाळी. इथे रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, मुंबई, ठाणे या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे इथे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमी वेळेमध्ये जास्त पाऊस. इथे पाऊस हा 50 ते 100 मिलीमीटर पर्यंत, तर काही ठिकाणी 150 मिलीमीटर पर्यंत देखील जाऊ शकतो. तर इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस आणि एकंदरच हा 40 ते 50 मिलीमीटर देखील पाऊस पडू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आज संध्याकाळी पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर इकडं धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये संध्याकाळी आज देखील पुन्हा संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. तिथं दिवसा पावसाची शक्यता आहे. सध्या जरी पाहिजे हल्ली इथं रात्री इथं पाऊस पडलेला आहे म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड, लातूर, रेणापूर, गंगाखेड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि रात्री देखील आज रात्री देखील इथं पाऊस पडणार आहे. तर बीडचा वरचा भाग, गेवराई, आष्टी, पाटोदा या भागामध्ये देखील वरचा भाग जो आहे, हा जो मधला भाग आहे शेतकरी हा पट्टा, या पट्ट्यामध्ये थोडासा पाऊस आज उद्या देखील थोडासा कमीच राहण्याची शक्यता आहे. बघा, मी असं ग्रीष्म मारतो, या पट्ट्यामध्ये थोडासा कमीच राहण्याची शक्यता आहे. कमी म्हणजे पाऊस इथं पडणार आहे, पण आज उद्या थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे संपूर्ण भाग तिथं घेणार नाही, पण पूर्वेचा भाग जो आहे त्यामध्ये म्हणजे नांदेड जिल्हा, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणीचा पूर्व भाग, पालम, गंगाखेड या भागामध्ये मात्र मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे रात्री. आणि इथे सुद्धा रात्री सुद्धा आजच्या रात्री देखील मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडलेला आहे. तर इकडं अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि इथे पाऊस हा दिवसा पडण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. दिवसात कुणाला थोडा जर वाढला तर थोडासा रात्री पण दिवसा सुद्धा इथं पडण्याची शक्यता आहे. इथं अकोला, अमरावती इथं सुद्धा दिवसा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि रात्री सुद्धा, आणि रात्री ह्या भागामध्ये अजून पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे. बघा, हा जो यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अळापूर हा जो मोठं क्षेत्र आहे, ह्या मोठ्या क्षेत्रावर रात्री पाऊस सुरू होणार आहे. रात्री म्हणजे 6-7च्या नंतर इथे पाऊस केव्हाही सुरू होतो. आणि मोठ्या क्षेत्र म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, आज आणि उद्या सकाळपर्यंत मोठ्या क्षेत्रावर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. आणि तो पाऊस हा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार, अति जोरदार, वाहून ओढी नाले वाहणारा देखील पाऊस पडणार आहे. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, 27 तारखेपर्यंत जवळपास राज्याच्या 60 ते 70-80% भूभागामध्ये पाऊस, जवळपास 90% भूभागामध्ये 27 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता नसावी आता. आणि इथून पुढे हे पाऊस शेतकरी बंधूंनो सुरूच राहणार आहे. पाऊस सुरूच राहणार आहे. तो म्हणजेच एकंदरच 6, 7, 10 जुलैपर्यंत देखील पाऊस सुरूच राहणार आहे. तर आपण हा एक अंदाज, लाईव्ह अंदाज शेतकऱ्यांना समजण्यासाठी ताबडतोब म्हणजे 24 तासाचा अंदाज दिलेला आहे. आणि डेली आपले अंदाज तुम्ही पाहत राहा. धन्यवाद.